शरद पवारांच्या आदेशानं माननीय जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठे यांनी माझी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार मोहोळ तालुका अध्यक्षपदी निवडीत केलेली आहे. मी विनयकुमार श्रीरंग पाटील, राहणार नरखेड. आता स्वतःचा परिचय सांगतो. पहिल्यांदा 1995 साली मी पहिल्यांदा नरखेड ग्रामपंचायतचा सदस्य झालो व उपसरपंच झालो. 2000 साली मी नरखेड ग्रामपंचायतचा सरपंच, 2002 साली पंचायत समितीचा सदस्य व 2002 साली कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक म्हणून मी काम केलेलं आहे. आणि युवक संघटनेमध्ये तालुका पातळीवर व जिल्हा पातळीवर मी काम केलेलं आहे. माननीय शरदचंद्र पवार साहेबांचे जे विचार आहेत ते पूर्ण तालुकापर्यंत पोचवायचे, हा विचार घेऊन मी आता सध्या पुढं काम करणार आहे. पवार साहेबांना मानणारा पूर्ण महाराष्ट्रात एक मोठ्या प्रमाणात वर्ग आहे. जरी काही घटना घडलेल्या असतील तरी पवार साहेबांना मानणारा पूर्ण महाराष्ट्रात वर्ग असला आहे. तसंच आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात वर्ग आहे. त्या वर्गांना एकत्र करणे आणि येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय शिंदेसाहेबांचा विचार व पवारसाहेबांचा विचार लोकांपर्यंत पोचवून श्री प्रणिती शिंदे यांना जास्तीत जास्त आघाडी मिळवून देणे हे माझं आणि माझ्या जवळच्या सर्व सहकाऱ्यांचं काम असणार आहे. राज्याचे चिटणीस रमेश बारसकर यांच्या हकालपट्टी झाली, त्यांच्या जाण्यानं मोहोळ तालुक्यात काय उकळ निर्माण झाली? नाही, तसं काय वाटणार नाही. त्यांचा विचार होता. प्रभारी होते, त्यांना थोडासा एक वेगळी संधी मिळाली म्हणून त्यांनी कदाचित तो निर्णय घेतला असेल. परंतु समाजातील विचारसरणीचेच ते व्यक्ती आहेत, त्यामुळे भविष्यामध्ये कदाचित त्यांचा विचार बदलला तर माघारी येण्याची शक्यता आहे. मी पवारसाहेबांच्या गटातूनच 1999 पासून मी पवारसाहेबांच्या अगोदर 1995 पासूनच मी काँग्रेसमध्ये काम करतोय. आणि 1999 10 जून 1999ला ज्यावेळेस पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला, त्या स्थापनेपासून मी मोहोळ तालुका उपाध्यक्ष युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष म्हणून मी काम केले नाना फाटेंच्या नेतृत्वाखाली. आणि माननीय रणजितसिंह मोहिते पाटील प्रदेशचे अध्यक्ष होते. त्यानंतर संजय मामा शिंदेंच्या जिल्हा बॉडीमध्ये मी उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. पवार गटांचे कामात म्हणजे रमेश बारसकर साहेब पुढे होते. त्याच्या पाठीमागे ज्यावेळेस रोहित पवार वगैरे आले, त्यांची काही सुप्रियाताई आल्या, त्या कार्यक्रमात माझी हजेरी होती. त्यावेळेस मी त्यांना रमेश बारसकर साहेबांकडे जबाबदारी होती, त्यामुळे त्यांच्याबरोबर मी आहे असं मी त्यांना सांगितलं होतं. आणि ज्यावेळेस त्यांनी मला कार्यक्रमाला बोलवलं त्यावेळेस मी हजर होतो त्या कार्यक्रमाला. पक्षीय जबाबदारी काही नव्हती गेली 6-7 महिने. काही कार्यकर्ते गटबाजी कशी होणार? नाही, गटबाजी असं काही नाही. काही आता थोडंसं कसं असतं, एक पद असतं, एक 5-10 जण इच्छुक असतात, प्रत्येकाची तेवढी क्षमता असते. प्रत्येकाला असं म्हणत नाही की प्रत्येक जण एक वेगवेगळ्या क्षमतेचा असतो. कोण राजकीय असतो, कोण वैचारिक असतो, त्या पद्धतीनं असते थोडेसे. मग एखादी नेमणूक झाल्यानंतर कसलीही नेमणूक होऊ द्या, ग्रामपंचायतला एखादा सदस्य जरी आपण काढला तरी तिथला एक दुसरा कोणतरी थोडासा नाराज असतो. इथले प्रभारी म्हणून माननीय रमेश बारसकर साहेब होते, त्यामुळे त्यांच्यावर थोडीशी जबाबदारी होती. त्यांचे सहकारी जे होते सुरुवातीला त्यांनी ते काम करत होते, परंतु अचानकपणे रमेश बारसकर साहेब सोडून गेल्यानंतर थोडीशी पोकळी निर्माण झाली गेल्या 8-10 दिवसामध्ये. ती पोकळी आम्ही आता ही अध्यक्षपद आत्ता नेमणूक झाली तर आम्ही 1-2-3 दिवसात सगळी पुन्हा आखणी करू आणि पूर्णपणे प्रचार यंत्रणेत सहभागी होऊ. असं असतं की व्यवसाय निमित्त काही दिवस मी थोडंसं बाहेर असतो, काही दिवस माझं शेवटी घर, मी ज्या गावात राहतो तिथून मी जनतेमधून मी 5 वेळा निवडून आलेलो आहे. त्यामुळे माझ्याबद्दल काही नाराजी असल्यास तर मी आजपर्यंत मी अपराजित व्यक्ती आहे. मी आजपर्यंत कुठल्याही इलेक्शनला, ज्या इलेक्शनला मी किंवा माझ्या घरातले कोण व्यक्ती उभारले, प्रत्येकजण निवडून आलेला आहे. त्यामुळं बाहेर राहून असं नाही. मी व्यवसायानिमित्त काही दिवस बाहेर असतो, परंतु आता पूर्ण वेळ आता थोड्याशा जबाबदाऱ्या, मुलं वगैरे मोठी झाली त्यामुळे जबाबदाऱ्या मी वाटून घेतलेल्या आहेत. त्यामुळे आता थोडंसं गावी माझं पेट्रोल पंप आहे, शेती आहे, घर आहे, माझी आई आहे, त्यामुळे बाहेर राहण्याचा काही प्रश्न येणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून राजन पाटील साहेबांचं वर्चस्व आहे हे मान्य करतो, परंतु पवार साहेबांचा विचार जो आहे तो त्याच्यापेक्षा महत्त्वाचा आहे. तो 25% 30% जो आहे ते जरी आम्हाला पवार साहेबांच्या विचाराबरोबरची मतं जर आम्हाला मिळाली तर आम्ही बरोबरच येऊ असं आम्हाला वाटतं.